बघितलं काय झालं भाऊ, गॅलरीचे टाईल पडलेले आहेत. अवघडच काम होईल बसलं. अजून तर कामच चालू आहे आणि त्यातल्या त्यात असला विषय समोर कोणते कुठले नवीन घरात शिफ्ट व्हायच्या आधीच नुकसान व्हायला लागले राव आपलं. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्ही म्हणत असाल काही झोपेतलं तोंड घेऊन आलं आहे व्लॉग चालू करायला. सीन असं आहे की 5 वाजलेले आहेत इव्हिनिंगचे आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे, लाईट नाही आहे, त्यामुळं कुठं बाहेर जाता येणार की काय करता येणार म्हणून मस्त झोपलेलो. म्हणजे एवढा दिवस व्यवस्थित झोप भेटत नव्हती. आता दुपारचं ते मस्त झोपलं, काय विषय नाही. आत्ताशी उठलेलो आहे, लाईट नाही, फोनला चार्जिंग नाही. मला तर आज वाटलेलं ब्लॉग पण होत नाही का आपला, पण म्हणलं जाऊ दे, स्विच ऑफ होस तोपर्यंत फोन जेवढा व्लॉग होईल तेवढं शूट करूयात. जसं होईल तसं होईल, डेली व्लॉग आहे. आता मला बाहेर जाता येत नाही, पाऊस चालू आहे. जायचं तर आहे, मला लई लांब जायचं आहे. पाऊस जायचीच वाट बघतो आता आणि मग बघू कसं काय व्लॉग होते. स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. जाऊन पहिलं फ्रेश तरी होतो, जरा ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग बघू काय नियोजन होतं आहे. सो गाईज, लय मोठ्याने आवाज आला काहीतरी पडलेल्याचा. काय पडले काय माहिती. आता बघून येतो टेरेसवरून एक कुंडी तर पडली, तिथं समोरच पडली रोडला, पण अजून धाड 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 काहीतरी आवाज आला. नेमकं टेरेसला सीन असा आहे, टाईल्स वगैरे जे आपल्या उरलेल्या ते ठेवले ते फुटल्या नसेल म्हणजे बरं आहे बाबा, अवघड काम होणार नाही तर. लय घाण पाऊस झाला माहिती आहे. पण तरी पाऊस बघा आत्ता थांबला आहे, अख्खं भरलं आहे. अजून ते इथं टाईल्स फिल्स लागायचे राहिलेले आहेत. काय पडलं काय नाही टेरेसवरून. इथं तर काय नाही पडलं, पण आपलं झेंडा ह्याला लावलेला आपण ते काढून टाकलं पावसाच्या ह्याच्यात पहिलाच. तर म्हटलं पावसाच्या वातावरण लय भारी झालेलं आहे. पण ॲक्च्युली सीन असं आहे की मला लय लांब जायचं आहे, पण आता हे पाऊस थांबलं तर ठीक, नाही तर काही खरं नाही माझं. तरी जायला लागणारच आहे मला, कारण लय महत्त्वाचं आहे. कोणत्याही परिस्थितीत जायला लागणारच आहे. हे बघा हाय मला वाटलं हे पडलं काय, हाय व्यवस्थित आहेत, काय विषय नाही. मग वाजलं काय ते बघायला लागेल मला. लय मोठ्याने आवाज आला, काय आवाज? कुंडी पडलेल्याच आला का काय माहिती. बघ, एकदा कुंडी पडलेलाच आला आणि परत एकदा आला कसलं तरी. काय पडलं काय माहिती या घरात, काय माहिती आहे. लय लक्ष द्यायला लागते. सीन असं आहे की आम्ही कामच चालू आहे, त्यामुळं काय नाही कुठं काय पडलं काय नाही. आवाज कुठनं आला मग? नाही, पाऊस तर थांबलाय, बरोबर थांबला. अजून वारं असलं जबरदस्त होतं ना, पत्रे उडून चाललेले. भाऊ लाईव्ह बघितलं मी, लाईव्ह. काय पडलं काय माहिती, काय गेलं काय माहिती. उघड की बाबा. हा वा वा वा. सो गाईज, बघितलं काय झाले भाऊ, एक गॅलरीचे टाईल पडलेले आहेत वाऱ्यामुळे. का ते व्यवस्थित फिटिंग झाले नाही काय माहिती राव. तरी म्हटलं आवाज कुठनं येतो इथनं आला आवाज. ते अवघडच काम होऊन बसलं. अजून तर कामच चालू आहे आणि त्यातल्या त्यात असला विषय. तरीच मी विचार करतोय, पर अख्खं घर मोठं आता 3 मजले हुडकून काढले. कुंडी पण पडलेली तुम्हाला दाखवतो थांबा. बघा दिसली का समोर कुंडी फुटली, कुंडी पण पडली, कुंडीवरून पडले तिथून. हे कसं काय पडलं काय माहिती त्याच्या आईला. अवघड म्हणजे नवीन घरात शिफ्ट व्हायच्या आधीच नुकसान व्हायला लागले राव आपलं. हे बघितलं का, अवघडच काम आहे. आता काय करायचं याला, आता ह्याला काय पर्याय काय माहिती. ते काय म्हणतात ते 3D डिझाईन एक तर असली भारी दिसत होती, म्हणजे भारीच आहे. कले काय सांगू तुम्हाला, 50 दुकानं हिंडून शेवट ही चॉईस केली ती. आता हे 2च पडल्यात का काय काय माहिती. अयो हलतंय की, हो का. हलतंय, परत काढून फिटिंग करायला लागणार आहे. ह्याला एक लेबर बोलून नाही का ते सगळं व्यवस्थित फिटिंग करायला लागेल सगळं. नुकसान झालं की ब्लॉग चालू करतोय का
शॉर्ट काय होता, बाकीच्या कोणत्याच कामात आणि मटेरियलमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलंच नाही. म्हणजे मटेरियलमध्ये तर कॉम्प्रोमाइज केलेलंच नाही आम्ही. फक्त हे जे टाईलचं काम ज्या माणसाला दिलं होतं ना आम्ही, ते एकदम चीपमध्ये दिलं होतं नाही का. म्हणजे आता आपण सगळं फॅन्सी मटेरियल आणलं होतं नाही का. आणि तो लेबर म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तो आता रेग्युलर नाही का आपले कॉमन कामं करणारा, डिसेंट नाही का नुसता. आणि आपण त्याला आणून दिलं प्रिशियस भारीतलं मटेरियल सगळं. मग त्याने काय केलं, मटेरियल सगळं भारीतलं होतं पण त्याचं काम ॲव्हरेज होतं नाही का. मग त्याच्यामुळंच हे शॉर्ट झालेलं आहे. आता त्यालाच फोन करून बोलून घेतो, भाऊ नीट करून दे म्हणतो, चल पटकन. टाईल्स आहेत आपल्याकडे, काही विषय नाही. पेंडिंग टाईल्स म्हणजे 2-3 बॉक्स शिल्लक आहेत. आपण काय केलं तर घ्यायच्या वेळेसच 2-3 बॉक्स एक्स्ट्रा घेतलेले, ते काय तुटलं भेटलं तरी होईलच. सो आता त्यातनंच ही रो अख्खी काढायला आणि नवीन नाही का एकदम व्यवस्थित माल भरून लावायला. चला आता काय चालायचं, तेवढं होत राहतं. कुठं त्याला बघत बसू, उद्या परवा किंवा आता सध्या नाही, एवढं त्याला बोलून नीट करून घेऊ, काय विषय नाही. लाईट अजून नाही आली राव आणि मला जायचं, जाऊ दे मी फ्रेश तरी होतो. पाऊस थोडाफार कमी झालेला आहे बाकी. A few moments later. पैसा हा लाईट आलेली आहे, पटपट फोन चार्ज करतो आणि पाऊस पण गेलेला आहे. सो लवकर आवरतो आणि मग जाऊ आपण. सो गाईज चला, उरकलेलं आहे. लय दिवसांनी घातलं असेल जॅकेट, म्हणजे असलं लय काय पण पुढं तेच घावत नाही मला. ऐन टायमेला जायच्या वेळेस काय घावत नाही. आज हे गावलेलं आहे, मला आता हे गावलं. पाऊस पण थांबलेला आहे, जाऊया. सीन असं आहे की चाललोय खडक वाचल्याच्या तिकडं, म्हणजे लय लांब आहेत ना. कशासाठी चाललोय ते तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा कळेलच. आणि येताना मग जाऊ वृद्धेश्वरला, कॉफी प्यायला. गँग असेलच आपली, भेटू त्यांना. पण आत्ताच निघतानाच फोन केला त्यांना की एक काम उरकून येतं तिकडं. सो स्टेटून बघत राहा. चिरागला बोलवले, लवकर जाऊ. आता सीन असा आहे की 2 व्हीलरवर चिक अँड ऑल, आणि मग नाही का मला नाही आवडत. आणि त्यातल्या आता आपण कसं गाडीवर चालताना एका हातात ब्लॉग धरतो आणि एका हाताने गाडी चालवतो, ते पण नाही करणार. कारण पावसाचं वातावरण आहे, गाडी घसरं. आपल्या सबस्क्रायबरमध्येच एका भावाने मला कमेंट केली की भाऊ स्टँड वगैरे घे, असं करू नको, सध्या पावसाचं वातावरण आहे. बरोबर आहे भाऊ. सो आता बघू, डायरेक्ट पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो, बघत राहा. सो गाईज पुढे येऊन पोहोचले बघा आपण, न्यू अहिरे गाव. काय विषय सांगतो तुम्हाला, थांबा जरा. बरं पाऊस नाही तर अवघड काम झालं असतं. आपल्या तिकडं कसला मजबूत पाऊस चालू होता, इकडं काहीच नाही. A few moments later. सो गाईज 12:30 वाजलेले आहेत आणि आत्ताशी काम उरकून घरी निघालेलं आहे. जरा एक काम होतं त्यासाठी आलतो एवढ्या लांब. माझं असं नियोजन होतं की 10:30-11 काम उरकल आणि मग जरा खडक वाजले डॅमला जाऊन बसता येईल थोडा वेळ टाइमपास करत. पण काम उरकायलाच वाजले 12:30. मग ड्रॉप केला प्लॅन. आता डायरेक्ट घरी निघाले. घरी जायच्या आधी भूक लागली, काहीतरी खाईल. आणि वृद्धेश्वरला पण जायचं होतं पण हे स्पॉट गेले सगळे घरी, ते पण वाट बघून म्हटलं जाऊ दे. आज एक पण प्लॅन सक्सेस झाला नाही कामामुळे. ठीक आहे, काही विषय नाही, जाता येईल परत. आता जातो. आता घरी जायला अर्धा-पाऊण तास लागेल, खायला अजून तासभर लागेल. बघत राहा पुढं काय जातोय. मध्येच काही स्विच झालं तर काय सांगता येत नाही, त्यामुळे स्किप करू नका अजिबात. स्वारगेटला पोहोचलेलो आहे. मावचं घर इथंच कुठेतरी, इथनंच कुठेतरी जायचं का. चला रात्रीचं उठव तिला, काय झोपा काढते मला. ओढ जरा पुढे इकडे का, अरे इकडं का, इकडं कुठेतरी, इकडे रे, इकडं नाही, इकडच्या साईड. इथून लेफ्टला टाकता केलं की झालं. जाऊ डायरेक्ट. ओट काय झोपा काढते. काय गावायचं ते आहे का नाही. रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, कधी बी येत आहे माझ्या घरी डायरेक्ट येत आहे. एवढं आहे बाबा. ती एक अशी म्हणजे एकुलती एक पोरगी आहे मैत्रीण माझी, की तिच्या घरी रात्री 2-3ला जरी गेलं ना, म्हणजे अचानक जरी गेलं ना, रोज जरी गेलं तरी काही विषय नाही. असं म्हणजे कसं असतं आता पोरींचं कसं असतं, मैत्रिणींचं घरी बिरी जास्त जाऊ शकत नाही आपण, पण ते एकमेव व्यक्ती आहे, दिवस रात्र कधी बी जावा, काय विषय नाही. चला आठवतंय का गाईच काय इथं, काय आठवतंय का ह्याच पुलाला आम्ही धडकलेलो. ह्याच पुलाला आमचं कार्य, आपल्या पोलाला, सॉरी पूल नाही, पोल लाईटीचा खांबा, ह्याच खांबाला आम्ही धडकलेलो.
पावले बाजार उठलेला ते व्लॉग बघितले नसेल तर चॅनलवर व्लॉग येते जाऊन बघा. ऍक्सिडेंट कसा झालता काय झालता सगळं हे जाऊन तुम्ही बघू शकता. तो काहीच कसं आहे हॉटेलला फोन करून सांगतो भाऊ पहिलाच येतोय बनवून ठेवा. 2 वाजता बंद होतं ना हॉटेल त्याच्या आधी मग फोन करून सांगायला लागतं येतोय आम्ही. मग ते कसं जरा ऑर्डर करून ठेवतो आपण. तो काही चला पोहोचलेलो आहे बाबा. कसली डस्ट आहे रोडला पार चेहऱ्याची केसाची वाट लागली काय सांगू. चालायचं चला वाट लागली तोंडाची पण आणि डोळ्याची पण. केसांची तर लागलेलीच आहे त्यात काय वाद नाही. खातो जरा भूक लागली आता आलेले काय म्हणजे कलरचा भात खातो आता. म्हणजे कसं आपली जिंदगी बेरंग आहे ना तिरंगा राईस. सो कलरचा राईस खाऊन जिंदगीत थोडे तरी रंग येतो. रंगलिया तसला तर काय प्रकारच नाही आपल्या आयुष्यात. रंगाचा भात तरी खातो. ते काय शॉर्ट आहे कन्सेप्ट माहिती आहे का. लग्नात अक्षता टाकल्या ना कलरच्या मग त्याचा अक्षता परत गोळा करता येते आणि मग ह्याचा भात बनवतात आणि मग गरिबांनी मग तो भात खायचा. म्हणजे आपली पण लग्न ठरतं ते हे काय म्हणतात प्रथा आहे ती एक. ज्याचं लग्न ठरत नसेल ना त्याने कारल्यातला तांदूळ उचलायचे आणि त्याचा भात खायचा. आता जेवतो भूक लागलेला. Meanwhile. सो काय चला खाऊन झालेलं आहे. पुढे बघा आपण आता मकरबाचा सिटी जाऊया आता घरी. सो गाय पोचलेलं आहे अँड डन फॉर डे. आजसाठी एवढंच. कसा काय ब्लॉग झाला कसा तरी काढला. काही दिवसभर बाहेर जायचा चान्स नाही आणि जेव्हा निघालो तेव्हा काम चालायचंच. उद्या परवा ट्रिप प्लॅन करू लवकरच. सो स्टेटन बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. सो बाय बाय गुड नाईट.